अपघातासारख्या गंभीर प्रसंगानंतरही शिक्षणाविषयीची जिद्द कायम ठेवत रुद्राद प्रॅक्टिकल स्कूल उपेंद्रनगर येथील 10वीच्या विद्यार्थी हर्षल ज्ञानेश्वर चौधरी यानं सायन्स 2 विषयाचा पेपर थेट रुग्णवाहिकेतून रायटरच्या मदतीनं पूर्ण केला। प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता परीक्षेला सामोरं गेलेल्या हर्षलच्या जिद्दीचं यामुळे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरतोय। हर्षलचा परीक्षेच्या आदल्या दिवशी गंभीर अपघात झाला। अपघातात तो जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते। अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करतील, मात्र हर्षलनं आपली 10वीची परीक्षा कोणत्याही परिस्थितीत देण्याचा निर्धार केला। शिक्षणाबद्दलची त्याची तळमळ पाहून कुटुंबीय तसेच शाळेच्या शिक्षकांनीही त्याला पूर्ण साथ दिली। विशेष परवानगी घेऊन 13 मार्चला जनता विद्यालय केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यानुसार हर्षलने रायटरच्या मदतीनं सायन्स 2 विषयाचा पेपर शांतपणे पूर्ण केला। उपचार सुरू असतानाही त्यानं दाखवलेली चिकाटी आणि धैर्य पाहून उपस्थित सर्वच जण भावुक झाले। या संपूर्ण प्रक्रियेसाठी रुद्राद प्रॅक्टिकल स्कूल उपेंद्रनगरच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता चौधरी यांनी पुढाकार घेत नाशिक बोर्डातील देसले सर आणि संबंधित परीक्षा केंद्रासोबत समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवली। या प्रक्रियेमध्ये अध्यक्ष सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, परीक्षा समिती प्रमुख रुपेश आवारे आणि शाखा प्रमुख हेमंत पगारे यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांनी सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी आवश्यक ती मदत केली। तसेच जनता विद्यालय येथील केंद्र संचालक श्री अण्णासाहेब ठाकरे, उपकेंद्र संचालक अरुण दातीर व शैलेश देवरे तसेच सहपरीक्षक प्रदीप ठाकरे यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी मदत केली। यामध्ये त्यांचं विशेष सहकार्य लाभलं। या संपूर्ण प्रक्रियेत रुद्राद प्रॅक्टिकल स्कूलचे शिक्षक वृंद, निवेदिता महाजन, सोनाली कारंडे आणि मृणालिनी गोसावी यांनी विद्यार्थ्याला मानसिक आणि शैक्षणिक आधार देत सहकार्य केले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।